करणार याचं? याला खायला प्यायला कोण घालणार? याच्या अंडरपॅन्टी कोण धुणार? उद्या मेला खपला गेला ऍक्सिडेंट मध्ये त्याच्या आई बापाचं कोण करणार? बघा ना, इतकं सांगितलं मी, ऐकलंच नाही तिने. अप्सरा आहे ना ती. परत जर का तिच्या अंगाला हात लावलास तर अशी ठोकून ठेवीन ना. तर तो जो ठोकून ठेवीन ना ते मला असं वाटतं समस्त स्त्री वर्गाचं प्रतिनिधित्व आहे, की तो सगळ्या स्त्रियांनी दिलेला आवाज आहे आता, की आता खूप झालं, आम्ही खूप सहन केलं, आता तुम्ही जशी उत्तरं देणार तशी प्रत्युत्तरं मिळणार आहेत, त्याला तयार राहा. वुमन की बातचा हा असा एक इंट्रो समस्त बाई स्त्रियांनी तुझ्या म्हणण्याप्रमाणे ठोकून ठेवीन ना, हा उद्रेक आहे स्त्रियांचा. हा उद्रेक आहे, हा संताप आहे, हे दमन आहे, हे अनेको वर्ष काय म्हणतात, तुम्हीच सगळं करायचं पण तुम्हाला तुमचं कशाबद्दल कौतुक होणार नाहीये, तुमची दखल घेतली जाणार नाहीये, हे सगळं साठलेलं जे आहे ना ते एकत्रितपणे आलेलं आहे. कारण एकूण समाजाच्या 50% बायका आहेत. तुम्ही बायकांची प्रगती रोखता, त्यांची सर्जनशीलता, त्यांची क्रियाशक्ती मारता, म्हणजे तुम्ही एकूण समाजाची 50% क्रियाशीलता आणि सर्जनशीलता मारताय. तर मला असं वाटतं हे लक्षातच घेतलं जात नाही. आणि आपण कायम मोठ्या ह्याने म्हणतो की आम्ही 2 चाकं आहोत, पण एक चाक लंगडं राहणंच तुमच्या सोयीचं आहे का? संसाराच्या रथाची 2 चाकं. मग ती वेगाने गाडी पळायला ती दोन्ही नीट नकोत का? वा. म्हणजे प्राजक्ता, आता आपण बघतोय की जसं स्त्रिया आता हे खूपच घिसपिटं वाक्य, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आपण वगैरे असं म्हणतो. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये स्त्री बॉस पण असते, किंवा अभिनेत्री देखील नायिका प्रधान चित्रपट असतात. अशा वेळेला तुला काय वाटतं की पुरुषाची मानसिकता अशा बॉसकडे बघतानाची काय असू शकते? सहज असावी जशी बाईची असते. म्हणजे माणूसच आहोत ना दोघे, फक्त आपल्यात शारीरिक फरक आहे. तो एक सोडला तर बाकी कुठलाच फरक नाहीये. बौद्धिक फरक नाहीये, किंवा क्रियाशीलता किंवा सर्जनशीलता, कामाचा सपाटा, शारीरिक श्रम करण्याची क्षमता, ही सगळीच समान आहे. नाहीतर मग गवंडी काम करणाऱ्या स्त्रिया नसत्या ना. नाहीतर मग वाळू भरून पातेली ती उचलून भगुनी उचलून जाणाऱ्या स्त्रिया नसत्या ना. म्हणजे शारीरिक क्षमता सुद्धा समान आहे. मग जर स्त्री आपल्या उच्च पदावरच्या पुरुष व्यक्तीला आदराने पाहू शकते, तर पुरुष उच्च पदावरच्या स्त्रीला आदराने का पाहू शकत नाही? आणि ही व्यक्ती म्हणून तुमची जडणघडण कशी झालेली आहे ना, मला असं वाटतं यावर सगळं अवलंबून आहे. आपल्याकडे एक म्हणजे सॉरी पण मुळातच एक मुलाला विशेष महत्त्व आहे घरात अजूनही, किंवा अजूनही आम्हाला मुलगा झालाय ह्याबद्दल काहीतरी विशेष वाटतं, मुलगी झाली याबद्दल थोडंसं कसं तरी वाटतं. मग ते दाखवायचं नसतं, मग आम्ही म्हणतो की आमची मुलगी ना अगदी आमच्या मुलासारखी आहे. का तुमची मुलगी मुलीसारखीच का नाहीये? म्हणजे ह्या खूप छोट्या गोष्टी असतात, पण ह्या मला त्रास देतात. सुशिक्षित वर्गात पण असतात प्रचंड. तिथे तर जास्त आहे, तिथे तर जास्त आहे. आणि ते शुगर कोटिंग केलेलं आहे नाही का, त्याला एक असा छान साखरेचा मुलामा आहे. त्यामुळे असं आपल्याला वाटतं की असं नसेल, पण तसंच असतं. आजही किती घरं म्हणजे मुलीचं करिअर आत्ता महत्वाचं ठरत चाललेलं आहे, पण तरीही मुलीचं लग्न हे अधिक महत्वाचं आहे. टेन्शन असतं, हिचं लग्न आता झालं म्हणजे मग आपल्या डोक्यावरचं एक मोठं ओझं जाणार आहे. किंवा मी मध्ये एका ठिकाणी व्यक्त होताना म्हटलं होतं की मुली परत येत नाहीत, मुली आत्महत्या करतात, कारण मुलींना परत यायला जागा नसते, मुलींना घरं नसतात. मुलांसाठीच घरांची व्यवस्था करतो आपण. अरे हम औरत उसी को समझते जो हमारे घर की हो, म्हणतो तसं. आणि हे अजूनही आहे. आणि ह्या गोष्टी मला त्रास देतात, ह्या गोष्टी मला विचार करायला भाग पाडतात. आणि मग या गोष्टी मला अधिकाधिक ठाम होण्यासाठी काय म्हणतात, मग ह्या गोष्टींमुळे मी अधिकाधिक ठाम होत जाते.